नमस्कार, श्री रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज बनवणार आहोत आपण कोल्हापुरी मिसळ। आता अगोदर आपण कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण आता मटकी टाकून घेऊया। त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊया आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया। आता हे आपण 10 मिनिटं उकडून घेऊया मटकी। मटकी उकडून झालेली आहे आपली। आता आपण काढून घेऊया। हे पाणी आपल्याला मिसळसाठी ठेवायचं आहे। हे आपण खडा मसाला घेतलेला आहे, 1 चमचा जिरं। हे आपण असंच भाजून घेऊया तेल न टाकता। 2 चमचा धन, 4 ते 5 लवंगा व 4 ते 5 मिरे आणि 2 ते 3 तुकडे दालचिनी। हे सर्व आपण भाजून घेऊया। आता हे आपलं सगळं भाजून झालेलं आहे, हे आता आपण काढून घेऊया। हा खडा मसाला आपण आता भाजून घेतलेला आहे तेल न घालता। व आता प्युरीसाठी आपण अजून 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, 1 मोठा टोमॅटो, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं आणि थोडंसं खोबरं। हे आता आपण भाजून घेऊया। आपण तेल टाकून घेऊया। आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, यात आपण अगोदर कांदा फ्राय करून घेऊया। थोडासा आपला हा कांदा आता लालसर झालेला आहे परतून। आता यात आपण टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो परतून झालेला आहे, आता आपण हे खोबऱ्याचे तुकडे घालून घेऊया। आले आणि लसूण हे सगळं आपण 5 मिनिटं अजून परतून घेऊया। हे आता चांगलं भाजून झालेलं आहे। हे आता आपण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेऊया व त्यामध्ये हा खडा मसाला सुद्धा वाटून घ्यायचा आहे। पाणी न घालता वाटायचं आहे। हे आपण आता मिसळसाठी तेल टाकून घेऊया। थोडंसं तेल जास्तच टाकायचं मिसळला तरी येण्यासाठी। 2 ते 3 पळ्या टाकल्या। यात आपण आता तेजपत्ता घालून घेऊया। हे घरगुती लाल तिखट आपले 1 चमचा टाकते आणि हे काश्मीरी लाल मिरची पावडर आपल्या चवीप्रमाणे तिखट जसं लागते तसं टाकून घ्यायचं। आता हे आपण वाटण करून घेतलेला हा मसाला आता तेलात घालून घेऊया। आता हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। आता हे बघा आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। यात आपण मटकी घालून घेऊया।
ते मटकीचं पाणी पण यात टाकायचं आणि आपल्याला वरून पाणी लागलं ना वरतून टाकायला तर पाणी गरम करून घ्यायचं. हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. आपल्याला ज्याप्रमाणे भाजी पातळ घट्ट करायची त्याप्रमाणे आपण घालू शकता. हे आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. भाजी आता 10 मिनिटं आपण उकळत ठेवूया. 5 ते 10 मिनिटं लागतील. हे बघा आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे चांगली. हे आता आपण खाली घेऊया. आपण आता मिसळ वाढून घेऊया, घाट करून घेऊया. त्यासाठी आपण खाली मटकी टाकून घेऊया थोडीशी. यात आपण थोडंसं फरसाण घालून घेऊया. त्यानंतर आपण थोडीशी तरी घालून घेऊया. थोडासा कांदा टाकून घेऊया आपण. थोडी कोथिंबीर घालून घेऊया. ही आता आपली प्लेट तयार झालेली आहे.